आपण जाऊयात राईट टू गिव्ह अप टॅबमध्ये. इकडे आल्यानंतर हा जो ॲप्लिकेशन आय डी आहे त्याला क्लिक करूयात. आता इथे पहा, इथे ॲप्लिकेशन 22/11/2024 त्यानंतर प्लीज रिवर्ट ॲप्लिकेशन अशी वरून कमेंट आली होती. आणि त्यानंतर कॉलेज प्रिन्सिपलकडे ते ॲप्लिकेशन आल्यानंतर रिॲक्टिव्ड आफ्टर गिवन अप बेनिफिट म्हणजे काय, जेव्हा आपलं राईट टू गिव्ह अप झालं होतं त्यानंतर त्यांनी काय केलं, राईट टू गिव्ह अपच्या नंतर ते बेनिफिट त्या विद्यार्थ्याचं रिॲक्टिवेट केलं, परत चालू केलं आहे. अशी पूर्ण स्टेप आपण राईट टू गिव्ह अपसाठी केलेली आहे. याआधी आपण पाहिलं होतं की राईट टू गिव्ह अप म्हणजे काय, त्यावरती आधी एक सोल्युशनही पाहिलं होतं जे ग्रीव्हन्स बाबत होतं. तर आपण दुसरं एक सोल्युशन आहे ते आपण बघणार आहोत. इथे माय अप्लाइड स्कीममध्ये जाऊयात. इथे हा अंडर स्क्रुटिनी आहे. मग ॲप्लिकेशन आय डीला क्लिक करूयात आणि त्यासाठी इथे सुद्धा सेम दाखवत आहे. तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म जो राईट टू गिव्ह अप झाला होता तो राईट टू गिव्ह अपमधून बाहेर आलेला आहे. अंडर स्क्रुटिनीच्या स्टेपनंतर तुमचा फॉर्म हा अप्रुव्हलसाठी कॉलेज क्लर्ककडे जाईल, त्यानंतर कॉलेज प्रिन्सिपलकडे जाईल, त्यांच्याकडून अप्रूव्ह झाल्यानंतर डिपार्टमेंट जॉईंट डायरेक्टरकडून अप्रूव्ह होईल आणि डिपार्टमेंट जॉईंट डायरेक्टरकडून जेव्हा आपला फॉर्म अप्रूव्ह होईल त्यानंतर तेव्हा आपल्याला स्कॉलरशिप मिळून जाईल. ही अशी पूर्ण प्रोसेस राईट टू गिव्ह अप रिवर्ट करण्याची आहे. तर राईट टू गिव्ह अपच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याही आपण बघणार आहोत, पण त्या पुढच्या भागात बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.